नमस्कार मैत्रिणींनो. तर सर्वात आधी तुम्हा सगळ्या माझ्या लाडक्या यूट्यूबच्या मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. बरं का, असाच तुमचा सपोर्ट माझ्या पाठीमागे राहू द्यात आणि आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. तर आज आहे महिला दिन आणि ना अहो बोलले चल आज बासुंदी बनवूयात आणि चक्क त्यांनी त्यांच्या हाताने ही बासुंदी बनवलेली आहे बरं का. आणि त्यांनी सगळे मी काहीही केलं नाही, पूर्ण बासुंदी बघा त्यांनीच बनवलेली आहे. तर बासुंदी खाल्ली बरं का मी. खरंच खूप सुंदर झालेली आहे. इथं मस्त ते बासुंदी बनवत आहेत आणि मी व्हिडिओ शूट करत आहे. तर मला असं खूप आवडतं की एक जण करते आणि एक जण शूट कराय, कारण माझं ना ते स्टँड पण आहे ना ते खराब झालेलं आहे. तर बघा इथे एकदम मार्केटमध्ये जशी भेटती ना बासुंदी आपल्याला दुकानात, सेम सेम तसा कलर वगैरे आणि टेस्टला तर बापरे अप्रतिम, म्हणजे एवढी झकास झाली होती. कलर वगैरे तुम्ही बघू शकता आणि खरंच बासुंदी एवढी जबरदस्त झालेली होती ना, खरंच मला सुद्धा खूप आवडली. तर ह्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मी नक्की माझ्या अहोंना पुन्हा एकदा करायला सांगेन आणि तुम्हाला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. तर बघा आज त्यांनी मला मस्त महिला दिनानिमित्तानं गोड गोड अशी बासुंदी बनवून खायला घातली बरं का. तर मी सुद्धा खूप खुश झाली. पहिल्यांदाच आहोने असं काहीतरी त्यांच्या हाताने बनवलं होतं आणि ते मी शूट केलं. त्याच्यानंतर मस्त आम्ही जेवण वगैरे करायला बसली. बासुंदी मस्त आठवण वगैरे घेतली बरं का. आणि कलर तर आता एकदम आपली बासुंदी तयार झालेली आहे. मस्त आता फ्रीजमध्ये थंडगार करायची आणि मस्त सर्व करून घेणार आहे. मस्त खाऊन घ्यायचं आहे. तर मस्त आता उकळी वगैरे आलेली आहे त्याला. तर आता मी गॅस बंद करणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. त्याच्यानंतर बघा सगळी तयारी वगैरे झाली, जेवण सगळं माझं बनवून झालेलं होतं. तर मी लाईट बंद करून आणि ऑन करून दोन्ही पण तुम्हाला व्हिडिओ करून दाखवले. त्याच्यानंतर मस्त बनवलेली होती पनीरची भुर्जी, कोथिंबीर वडी आणि चपाती आणि आपली इथे बासुंदी आहे आणि भातसुद्धा होता पावट्याचा. तर हे असं आहे आजचं जेवण. तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि जेवायला या. कसा वाटला आजचा जेवणाचा बेत आणि आपला व्लॉग, तर नक्की लाईक अँड कमेंट करायला विसरू नका. नवीन मैत्रिणी असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे बरं का आणि सपोर्ट करायचं. आणि ते मला बोलले होते की तू बासुंदी बनव आणि त्याने स्वतःच बनवली बरं का. आणि मला सुद्धा हे असं आयतं खाऊन खरंच खूप भार वाटलं आणि खरंच खूप 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 छान अप्रतिम झालेली होती. मला खूप आवडली. आणि तर बघा आज मला खायला भेटलं आहोंच्या हातचं, तर मी खरंच खूप खुश झाली होती. असं आपल्याला कोणाच्या हातून जर आयतं खायला भेटलं तर त्याचा आनंद वेगळाच असतो, बरोबर ना. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून